आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनामध्ये मोदींचा संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। गडकरी, पियुष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता, तर शिंदे गटाकडून एक जण शपथ घेण्याची शक्यता। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार, सूत्रांची माहिती। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन। पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी। रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा, केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी। शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन। प्रतापराव जाधव आज मंत्रिपदाची शपथ घेणार। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं असं सर्वांना वाटत होतं, पण त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला, खासदार प्रतापराव जाधवांचं विधान। शिंदे सर्वात आधी कार्यकर्त्यांचा विचार करतात, पक्षासाठी काम करायचं असल्यानं मंत्रिपद नको। प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही, शिंदेंनी मंत्रिपदासाठी प्रतापरावांचं नाव सुचवलं ते योग्यच। प्रतापराव जाधवांच्या मंत्रिपदावर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। मोदींच्या मंत्रिमंडळासाठी गडकरी आणि राजनाथ सिंह यांना फोन। गडकरी, राजनाथ सिंह आज मंत्रिपदाची शपथ घेणार। मोदींच्या सरकारमध्ये मला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी। नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडणार। आरपीआयचे आठवले गटाचे नेते रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग। अजित पवार गटाला अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन नाही। फडणवीसांकडून तटकरेंची भेट। अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू, सूत्रांची होती माहिती। नारायण राणे भागवत कराडांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। भाजपा हायकमांडकडून अद्याप राणे कराडांना फोन नाही, सूत्रांची माहिती। मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ खडसे रवाना। परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जातोय याचा आनंद, खडसेंची प्रतिक्रिया। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानींचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित। जेडीयूच्या लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार। एनडीएच्या मंत्रिमंडळामध्ये जेडीयूला 2 मंत्रिपदं। चिराग पासवान यांना मंत्रिपदासाठी फोन। पंतप्रधान कार्यालयामधून चिराग पासवान यांना फोन, तर बिहारच्या जितन राम मांझी यांनाही मंत्रिपदासाठी फोन। शपथविधीआधी नरेंद्र मोदी राजघाटावर नतमस्तक। मोदींकडून महात्मा गांधींना नमन। आज मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार। मुंबईमध्ये सावनाच्या कार्यालयाबाहेर भाजपची बॅनरबाजी। मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचे लागले बॅनर। बॅनरवर मोदींसह आशिष शेलारांचा फोटो। नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक, तर वॉर मेमोरियलवर जाऊन मोदींकडून शहीदांना श्रद्धांजली। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं उपोषण। मी माझ्या सगळ्या मागण्यांवर ठाम। मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंची मागणी। शेतीची कामं असल्यानं मराठा समाजानं अंतरवाली सराटीमध्ये येऊ नये, जरांगेंचं आवाहन। बीडच्या परळी शहरामध्ये आज बंदची हाक। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी। बुलढाण्याच्या बीबीमध्ये पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचं पडसाद। घटनेचा निषेध नोंदवत आज बंदची हाक। धाराशिवमधील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपनिबंधकपदी सुनील शिरापूरकरांची नियुक्ती। कर्जवसुलीसह कर्जाचं पुनर्गठनवर भर देण्यात येणार। राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा तिसरा। वर्धा जिल्ह्याने 11,170 मंजूर घरकुलांपैकी 10,325 घरकुलं उभारली। पहिल्याच पावसामध्ये वसई विरारचा परिसर जलमय। वसईच्या साईनगर, विश्वकर्मा नगर, समतानगर परिसरातील रस्ते जलमय। अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्यानं नुकसान। वसई विरार महापालिकेचा नाली सफाईचा दावा फोल। पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शहरामध्ये विविध भागामध्ये पाणी साचलं। स्टेशन परिसरातील भुयारी मार्गामध्ये अजूनही पाणी साचून शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। पुण्याच्या बोरमधील रामबाग परिसरामध्ये वडाचं झाड उन्मळून पडलं। विजेच्या पोलवरील तारा तुटल्यानं परिसरातील बत्ती गुल। परिसरामध्ये काही काळ वाहतुकीचा खोळंबा। सिंधुदुर्गाच्या देवगडमधील मोंड गावामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। कॉलेज ते गावठाण रस्ता 1.5 किलोमीटरपर्यंत उखडला। 2 वर्षांपूर्वीच करण्यात आलं होतं नूतनीकरण। पावसामुळे रत्नागिरीमधल्या मुंबई गोवा महामार्गावर मोरी खचली। लांजा तालुक्यामधल्या
वाकेडमधली घटना, महामार्गावर खड्डा पडल्यानं अपघात होण्याची भीती. पुण्याच्या अप्पर औटा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड पडून एकाचा मृत्यू, लोहगाव भागामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या 3 व्यक्तींची जवानांकडून सुटका. सिंधुदुर्गमध्ये 24 तासामध्ये विक्रमी पावसाची नोंद, जिल्ह्यामध्ये यंदा विक्रमी 121 मिलीमीटर पावसाची नोंद. पुढच्या 24 तासामध्ये सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल धान्य पावसामध्ये भिजलं, धान वाळवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड. पुण्यामध्ये कालच्या मुसळधार पावसानं विमानतळावर पाणी साचलं, काही तासांच्या पावसानं पुणेकरांची दाणादाण. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत. पुण्यात गैरगोष्टींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पुणे शहरावर ही दुरवस्था ओढावली. महापालिका आणि यंत्रणांनी गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता, मेधा कुलकर्णींचा महापालिकेला सल्ला.